नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आजचा संदेश, आजचा अनुभव हा अतिशय सुंदर असा अनुभव आहे या दादांचा. हा अनुभव ऐकून खरंच तुम्हालाही दत्त भक्तीची, दत्तधामाची ओढ लागल्याशिवाय राहणार नाही. इतका सुंदर असा दत्त महाराजांचा हा अनुभव आहे. तर चला मग आजचा अनुभव आपण बघूया. जर आपल्या चॅनलला कोणी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल, जर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि हो, आपल्या चॅनलला एक लाईक केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तर चला मग आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया. दादा म्हणतात, गेले काही दिवस फार त्रासदायक अनुभव घेत होतो. पैसा म्हणून हाती राहतच नव्हता. काय करावं? एका वास्तुविशारदाने सांगितले की अमुक तमुक बाजूला शौचालय आहे ते काढा. मी म्हणालो, पण आधी कधी दिवस व्यवस्थित अर्थार्जन चालू होतं तेव्हा शौचालय तिथेच होतं की. आमच्या वाण्याने कबुतरांना दाणे घालायचा सल्ला दिला. तेव्हा दाणे घालू लागलो, पण महापालिकेच्या माणसाने सज्जड दम दिला आणि सुनावले, पुन्हा अशी घाण कराल तर पावती फाडेन. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत आणि त्याच्या मागील पिढ्या मोजत घरी आलो. शेजाऱ्याने फिश टँक घरात दारासमोर ठेवायचा सल्ला दिला. चिरंजीवांना तो आवडल्याने हर्षोद्गार निघाले, पण त्याला झापत म्हणालो, आपल्याच खाण्याचे वांदे आहेत, माशांना कुठे मेजवानी देतोस? आमच्या मित्रमंडळींनी एक चिनी मनुष्यकृती दिली आणि सर्व म्हणाले, हा ठेव घरात, पैसे छप्पर पाडून येतील. त्या धुंदलीतून पुतळ्याला नकार कसा द्यावा याचा विचार करतानाच तो चिनी असल्याची आठवण म्हणालो. दुसऱ्या एखाद्या देशातला चालला असता, पण चिंचा नको. एक दिवस आमचा सुतार नाल घेऊन आला. म्हणाला, स्पेशल नाल आहे, काळ्या घोड्याच्या पायाचा आहे. देऊ का ठोकून? नको म्हणून त्याला वाटेला लावले. कोणताही तोडगा खरं तर नको वाटत होता, पण या पलीकडे उपाय काय करावा सुचत नव्हते. एक दिवस नृसिंहवाडीच्या नित्य यात्रा करणारे आमचे स्नेही मला भेटले. कसं काय या प्रश्नावर आपली रडकथा सांगणे योग्य न वाटल्याने मी अगदी उत्तम असे ठोकून दिले. पण त्यांना कल्पना असावी म्हणाले, सर्व उत्तम असल्यास आनंद आहे, पण नसेल तरी काळजीचे कारण नाही. एकदा नृसिंहवाडीला जाऊन दत्त महाराजांना सर्व कथन करा आणि पहा एखाद्या क्षेत्री जाऊन आपली परिस्थिती सुधारू शकते का, आणि असं असतं तर सर्वच जाऊन आले नसते का? या प्रश्नावर ते म्हणाले, तिथे जाणं म्हणजे एखाद्या सभेत जाऊन बसणं किंवा अन्य कुठे जाण्यासारखं सोपे नाही, पण दत्त महाराजांची इच्छा असल्यास नित्य जाणे होईलच. हे देखील करून पाहू. या विचाराने शेवटी एकदाचे नृसिंहवाडीला जाणे झाले. हात जोडत दत्त महाराजांना म्हणालो, पैका टिकू द्यात मायबाप, निर्धन ठेवू नका. पोरबाळं आहेत त्यांच्याकडे पाहून कणक येऊ द्यात. भगवंता, शेवटी तूच आधार आहेस रे. डोळ्यातून अश्रूंना मुक्त वाट दिली आणि पुन्हा पुन्हा प्रार्थना करत घरी आलो. काही दिवसात एक फरक जाणवला की पैसे टिकत नसले तरी सतत पुन्हा हाती येत आहेत. तेव्हा काही अशी परिस्थिती पालटली असं म्हणायला हरकत नाही. वाटलं पुन्हा एकदा जाऊन दत्त महाराजांना नमस्कार करावा. निमित्त काढत पुन्हा नृसिंहवाडीला जाणे झाले. तिथे एक वयोवृद्ध सहज बोलताना म्हणाले, अहो दानधर्म करत. वाटलं दत्त महाराजांना नमस्कार करावा. निमित्त काढत पुन्हा नृसिंह सरस्वतीला जाणे झाले. तिथे एक वयोवृद्ध सहज बोलताना म्हणाले, अहो दानधर्म करत चला, खास करून अन्नदान, कधीही कमी पडणार नाही. पंजाबात तस्वी नावाचा प्रकार असतो, म्हणजे काय तर आपल्या उत्पन्नातील 10वा हिस्सा दानधर्मात खर्च करणे, आणि याचे फलस्वरूप त्यांना काही कधी कमी पडत नाहीच. आवर्जून करत चला हा बोध मनात साठवत पुन्हा जाण्यासाठी परत आलो. श्री गुरुदेव दत्त. बघा स्वामी भक्त हो, या दादांचा अनुभव ऐकून तुमच्या अंगावर खरंच शहारे आले असतील आणि तुमच्या पण मनात एक इच्छा उत्पन्न झाली असेल की आपणही दत्त महाराजांचं दर्शन घ्यायला नृसिंहवाडीला जावंच. कारण दत्त महाराजांची किमया, दत्त महाराजांचा अनुभव इतका सुंदर आहे. कारण त्यांची जर भक्ती मनापासून केली तर दत्त महाराज आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये अनुभव देतात, प्रचिती देतात, दर्शन देतात, म्हणजे देतातच.
कोणत्याही देवाची तुम्ही जर मनापासून भक्ती केली, सेवा केली तर त्याचं फळ निश्चित आपल्याला मिळतं, यात काही शंका नाही. तुम्ही हा अनुभव ऐकून खरंच तुम्हाला पण दर्शनाची ओढ लागली असेल, तुमच्या मनामध्ये पण एक इच्छा उत्पन्न झाली असेल की आपणही दत्तधामाच्या ठिकाणी दत्त महाराजांचं दर्शन घ्यायलाच गेलंच पाहिजे. कारण जो कोणी दत्त महाराजांचं दर्शन घेतो त्याला आपली इच्छा असते म्हणून नाही, तर स्वामी आपल्याला बोलवतात, दत्त महाराज आपल्याला बोलवतात म्हणून आपण त्या दरबारात जात असतो. दत्त महाराज नेहमी सांगतात, एक वेळ तुम्ही दुसऱ्यांना म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता तेव्हा त्या मदतीच्या दुप्पट तुम्हाला काहीतरी चांगलं मिळत असतं. तुम्हाला दानधर्मच करायचा आहे तर तुम्ही एखाद्या गोरगरिबाला खाऊ घाला, कुणाला तरी तुम्ही अन्नदान करा, त्याचं निश्चितच तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.